नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्री असल्यानंतर महाशिवरात्रीचा उपवास केला जातो. त्याचप्रमाणे काही सेवा केल्या जातात. तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. महाशिवरात्रीचा उपवास करत असताना, सेवा करत असताना महिलांनी काही नियम असे आहेत की ते आपण नियम पाळलेच पाहिजे. जर आता बऱ्याच जणांना काही चुका करत असतात ज्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपण सेवा तर करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडत असतात. आता महाशिवरात्रीचं जरी आपण व्रत केलं तर ते व्रत करत असताना काही चुका घडल्यानंतर मग त्या महाशिवरात्री व्रत केल्याचं आपल्याला पूर्ण होत नाही. असे कोणते नियम आहेत ते आपल्याला नियम पाळलेच पाहिजे. अशा कोणत्या चुका आहेत की त्या चुका आपण करू नये, याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय. तर आता महाशिवरात्री 15 फेब्रुवारी वार आहे रविवार. यावर्षी 2026ची महाशिवरात्री रविवारच्या दिवशी साजरी होणार आहे. तर आता महाशिवरात्री म्हटलं की सगळ्यात अगोदर भगवान भोलेनाथ आपल्या डोळ्यापुढे येत असतात. तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, त्याचप्रमाणे रुद्राभिषेक करणे, उपवास करणे म्हणजेच की अत्यंत शुभ मानले जाते. तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. आता या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करून, महामृत्युंजय मंत्राचा जप करून, शिवलिंगावरती जल अर्पण करून, बेलपत्र अर्पण केले जाते. अशा बऱ्याच सेवा आहेत की आपण भगवान भोलेनाथाच्या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहत असते. त्यामुळे मग प्रदोष काळामध्ये सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडून कोणतीही सेवा घडल्या नाही तरीही चालेल, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजेच की सगळीकडेच रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्यानंतर आपल्याला जे इच्छित फळ आहे तर ते प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे पंचामृताने भगवान भोलेनाथाला अभिषेक केला जातो. म्हणजेच की दूध, दही, तूप, मध, साखर याचे मिश्रण करून मग अभिषेक हा भगवान भोलेनाथाला केला जात असतो. बऱ्याच वेळा काय होतं की पूर्ण दिवस असा असतो की म्हणजे महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस उपवास करतात. म्हणजेच की सहसा निर्जला व्रत हे केले जाते आणि रात्री जागे राहून भगवान शिवाच्या भक्तीमध्ये मग्न राहिल्यामुळे बरेच म्हणजेच की लोकांना त्यांची दिव्य ऊर्जा आणि आशीर्वाद हा मिळत असतो. पण प्रत्येकाला निर्जली उपवास करणं शक्य होत नसतं. त्यामुळे तुम्ही फलाहार वगैरे करू शकता. फलाहार करत असताना त्यामध्ये पण कोणते फळं खायची आहेत आणि कोणते उपवासाचे पदार्थ आपण खायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आता जर तुम्ही नंदी पक्षामध्ये सेवा चालू करत असाल तर मग म्हणजेच की 15 दिवसामध्ये तुम्ही सेवा करणार असाल तर त्यामध्ये कांदा, लसूण, मद्य, मांसाहारी, मांस हे पदार्थ आवर्जून टाळायचे आहेत. म्हणजेच की या पदार्थाचं चुकूनही तुम्ही सेवन करू नका. आणि त्याचप्रमाणे आता शिवलिंगाला अर्पण केलेले जे दूध आहे तर ते शांतीपूर्ण जीवनासाठी आपल्याला आशीर्वाद देते. त्याचप्रमाणे मधामुळे आपल्या जीवनामध्ये नातेसंबंधामध्ये म्हणजेच की नातेसंबंध हे ज्या संबंधामध्ये गोडवा येतो. म्हणून मग भगवान भोलेनाथाला या वस्तू अर्पण करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या वस्तू आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे की दही थंडावा देत असते, चांगले आरोग्य आपल्याला देते आणि बेलपत्र हे जे आहे तर भगवान शिवाचे आवडते मानले जाते. हे तर सगळ्यांना माहितीच आहे आणि या वस्तू तुम्ही आवर्जून अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथाला महाशिवरात्रीच्या दिवशी. आता बरेच वेळा काय होतं की काही लोक जे आहेत तर भगवान शिवाला ऊसाचा रस, गंगाजल आणि चंदन हेही अर्पण करत असतात. त्यामुळे तुमच्याकडून असे नाही की या सगळ्याच गोष्टी आपल्याला अर्पण करायचं आहे. यापैकी तुम्हाला कोणत्याही गोष्टी अर्पण करणं शक्य होत असेल, जरी तुमच्याकडे कोणतेही वस्तू अर्पण करण्यासाठी नसतील तरीही चालेल, पण जल तरी आवर्जून अर्पण करायचं आहे.
आता पवित्र ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. ज्या दिवशी महाशिवरात्री आहे त्या दिवशी मग पांढरे तीळ टाकून, गंगाजल टाकून स्नान करावे आवर्जून. आता आजारी व्यक्ती जर असेल तर उपवास करणे गरजेचे नाही. आता घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे कांदा, लसूण हे वापरायचे नाही. जरी तुमचा उपवास नसला तरीही आपण कांदा, लसूण वर्ज्य करायचं आहे. आणि आपण मंदिरामध्ये जात असतो भगवान भोलेनाथाच्या, तर तिथे गेल्यानंतर भगवान नंदीच्या कानामध्ये जे पण काय आपण बोलतो ते इच्छा पूर्ण होते. आता जे बेलपत्र आहे तर ते 3 पानाचेच आपल्याला बेलपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे. आता जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल आणि तुम्ही मग शिवलिंगावरती जे बेलपत्र आहे ते बेलपत्र तुम्ही स्वच्छ धुवायचं आहे आणि मग ते बेलपत्र घ्यायचं आहे आणि तेच बेलपत्र पण तुम्ही अर्पण करू शकता. कारण की प्रत्येकाला बेलपत्र उपलब्ध असेलच असे नाही. कारण की बेलपत्र कधीही शिळे होत नसते. म्हणून मग अर्पण तुम्ही धुवून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही अर्पण करू शकता. आता बेलपत्र अर्पण करत असताना पालते आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं. आता आपण भगवान भोलेनाथाला पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करत असतो. आता कोणतेही फूल आपण अर्पण करतो, मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केतकीचे फूल चुकूनही अर्पण करायचे नाही. कारण की केतकीच्या फुलाला खोटे बोलल्याबद्दल शाप दिला आहे. म्हणून मग हे फूल पूजेमध्ये चुकूनही वापरायचे नाही. त्याचबरोबर नारळ पाणी असेल तर तुम्ही चुकूनही शिवलिंगावरती अर्पण करू नयेत. बऱ्याच ठिकाणी असे म्हटले जाते. आता धोत्र्याचं फूल जे आहे किंवा मग फळ जे आहे तर हे सर्व आपण अर्पण करू शकतो. आता काही भागांमध्ये उपवास सोडत असताना दही भात बनवून मग उपवास सोडतात. तर काही ठिकाणी मग गोडाधोडाचा पदार्थ बनवून मग उपवास सोडत असतात. तर काही ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते. आता तुमच्याकडे उपवास सोडत असताना जो पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो, तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही उपवास हा सोडू शकता. कारण की प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी पद्धत, म्हणजेच की जिथे जशी प्रथा असेल, परंपरा असेल त्या पद्धतीने मग तुम्ही घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारून मग उपवास सोडू शकता. त्याचप्रमाणे मग आता जर मासिक धर्म असेल किंवा मग तुम्हाला सुतक असेल तर घरामध्ये भगवान भोलेनाथाची मग पूजा चुकूनही मांडू नये. तसेच मग शिवलीला अमृत ग्रंथाचे दिवसभर किंवा तुम्ही रात्रभर पारायण करू शकता. ज्यांना मग पारायण करणे शक्य नाही त्यांनी मग काय करायचं, तर त्यांना तर भगवान भोलेनाथाच्या सेवा करायच्या आहेत, तर मग त्यांनी मग या ग्रंथामधील 11वा अध्याय पठण करावा. कारण की हा जो अध्याय आहे तर या अध्यायाला रुद्र अध्याय असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पारायणाचे फळ मिळत असते. म्हणून हा अध्याय तरी आवर्जून वाचन करायचं आहे. म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी तरी, जरी तुम्हाला नंदी पक्षामध्ये सेवा करणं नाही शक्य झालं तरीही, वाचन करणं शक्य नाही झाले तरी तुम्ही मग श्रवण करू शकता. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की ज्या घरामध्ये ग्रंथ नसेल त्यावेळेस मग त्यांच्याकडे ग्रंथ उपलब्ध नसल्यानंतर त्यांना वाचन करायचं असेल ग्रंथाचे, पण त्यावेळेस तुम्ही मग मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. किंवा मग एखाद्या घरी जर वाचन चालू असेल तर त्यावेळेस तुम्ही फक्त श्रवण करण्यासाठी पण जाऊ शकता. आता हे जे बरेच नियम आहेत तर हे नियम तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या आपल्याला चुका करायच्या नाहीत, तरच मग आपलं व्रत पूर्ण होतं. याबद्दल तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.